बरे झाले देवा निघाले दिवाळे बरिया दुष्काळे पीडा गेली बरिया दुष्काळे बरे झाले देवा निघाले दिवाळे बरिया दुष्काळे पीडा गेले बरिया दुष्काळे बरे झाले देवा निघाले दिवाळे बरिया दुष्काळे पीडा गेली बरिया दुष्काळे पीडा बरे गेली झाले देवा निघाले दिवाळे बरिया दुष्काळे पीडा गेली बरिया दुष्काळे पीडा गेली बरे झाले देवा निघाले दिवाळे बरी या दुष्काळे पीडा गेली. बसणारे मंडळी, जगद्गुरु तुकोबराय पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये उभे आणि पांडुरंगाला सांगतात, पांडुरंगा बरं झालं गड्या जेव्हा माझ्या जीवनामध्ये दुष्काळ पडला. खरं सांगा, एखादं संकट जर तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आलं तर देवाला शिवाय देणारी जाते महाराज आपली. थोडं जरी आपल्या मनाच्या विरोधात झालं तरी लोकांना देवाला शिवाय देतो, देवा एवढी तुझी वारी करतो, एवढं तुझं भजन करतो आणि एवढं मोठं संकट माझ्या जीवनामध्ये कसं आलं. पण ज्या महात्म्याची बायको अन्न करता मरण पावली, त्या महात्म्याने येत किंचितही देवाकडे काय केली नाही, तक्रार केली नाही. म्हणून बसणारे मंडळी, जगद्गुरु तुकोबरायचं जीवनचरित्र जर पाहायला गेलं तर आपल्यासारख्या लोकांनी किती जरी तुकोबरायचं वर्णन केलं तर होणार नाही. अनुरेणू या थोकडा तुका आकाशा. काही साधकांनी तुकोबरायला विचारलं, बाबा सर्व समाज तुमचं वर्णन करतोय पण तुमचा अधिकार काय, तुम्ही आम्हाला तोंडाने सांगा. त्यावेळेस तुकोबराय सांगतात, वेदात